सद्गुरु पथ दावाया सद्गुरु पथ दावाया अज्ञजनाईश जगति अवतरला सद्गुरु पथ धावाया अज्ञजना ईश जगति अवतरला अत्री महाऋषींच्या उदरी घेऊन श्री दत्त नामाला रामा राम राम हरे हरे रामा रामा राम राम सीतापते रामा रामा राम राम रघोत्तमा रामा 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 राम हरे हरे रामा रामा सद्गुरु पथ दावाया अज्ञजनाईश जगति अवतरला अत्री महाऋषींच्या उदरी घेऊन श्री दत्त नामाला अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. दत्त प्रभूंचा अवतार हा भगवान श्री महाविष्णूंच्या 24 अवतारांपैकी 6वा अवतार सांगितलेला आहे. वास्तविक या अवतारामध्ये ब्रह्मा विष्णू महेश या तीनही भगवंताचे या तिघांचेही अंश आहेत. दत्तप्रभूंचं एकमुखी त्रिमुखी अशा प्रकारांनी वर्णन केलेले आहे. महानुभाव पंथामध्ये दत्तप्रभूंचं वर्णन एकमुखी आणि चतुर्भुज असं केलेले आहे. दासोपंतांचा किंवा निरंजन रघुनाथांच्या परंपरेमध्ये दत्तप्रभूंचं वर्णन बघितलं तर एकमुखी षडभुज अशा प्रकारांचं वर्णन केले. पूज्य वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांच्या पूजेतील दत्तमूर्ती ही एकमुखी द्विभुज आहेत बरं का. अनेक प्रकारांचं वर्णन केलेलं आहे. माऊली महाविष्णू जगद्गुरु तुकोबारायांनी दत्तप्रभूंच्या सर्वमान्य प्रचलित अशा रूपाचं ध्यान करत असताना तीन शिरे सात तीन शिरे सात तया माझा दंडवत तया माझा दंडवत काखे जोडी पोळे श्वान काखे जोडी पोळे श्वान पगमग निजा मग प मद प ग म प नि सा ग रे सा नि रे सा नि द प म प ग म प नि सा नि द प म प ग म ग रे सा काखे जोडी पोळे श्वान नित्य जान्हवीचे स्नान नित्य जान्हवीचे स्नान काखे जोडी पोळे श्वान पोळे श्वान पोळे श्वान तीन शिरे सहा हात तया माझा दंडवत काखे झोळे पुढे श्वान नित्य जान्हवीचे स्नान. तुकोबराय दत्तप्रभूंचं वर्णन करत असताना तीन शिरे भगवंतांचं त्रिमुखी असं वर्णन केलेलं आहे. सहा हात षडभुज वर्णन केलंय. तया माझा दंडवत जगद्गुरु तुकोबराय अशा दत्त स्वरूपाला साष्टांग दंडवत घालतायत. आणि दत्तप्रभूंचं वर्णन करत असताना काखे झोळी पुढे श्वान काखेमध्ये झोळी आहे पुढे श्वान आहेत आणि नित्य जान्हवीचे स्नान माथा शोभे जटाभार अंगी विभूती सुंदर शंख चक्र गदा हाती पायी खडा वाजती आणि तुका म्हणे दिगंबर तया माझा नमस्कार. या दत्तप्रभूंच्या मागे एक गाय आहे असं वर्णन केले बरं का. आजूबाजूला 4 कुत्रे आहेत. ही गाय ही पृथ्वीची प्रतिनिधी असून 4 वेद ही कुत्र्यांच्या रूपाने त्याचे परिचर बनले आहेत अशी एक समजूत आहे. दत्तात्रेयांचं वास्तव्य हे औदुंबर वृक्षाखाली असतं. त्यामुळे दत्त संप्रदायामध्ये दत्तोपासकामध्ये औदुंबर वृक्षाला पवित्र अशा प्रकारांचं स्थान आहे बरं का.
दत्तात्रेय या शब्दाची, या नावाची व्युत्पत्ती सांगत असताना श्रीमद भागवतामध्ये असं म्हटलंय, अत्रेरपत्यं भिक्षांशकत आहतुष्टो, अत्रेरपत्यं भिक्षांशत आहतुष्टो, दत्तो मयाहमिति यद्भगवान् स दत्तः, अवधूतचिन्तन श्री गुरुदेव दत्त. अत्रेरपत्यं भिक्षांशत आहतुष्टो, दत्तो मयाहमिति यद्भगवान् स दत्तः. बरं का, महर्षी अत्रि यांनी पुत्र रूपानं भगवंताची प्राप्ती व्हावी अशी इच्छा करीत असताना प्रसन्न होऊन भगवान परमात्मांनी मी स्वतः तुम्हाला दिले असं सांगितलंय. म्हणून दत्तात्रेय असं नाव दत्तांचं पडलेलं आहे. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. दत्त जन्माविषयी निरनिराळ्या कथा सांगितल्या जातात. अनेक परंपरेमध्ये, गुरुचरित्रामध्ये सुद्धा एक कथा आहे. माणिक प्रभूंच्या परंपरेमध्ये कथा वेगवेगळ्या आहे. पुढे उत्तरेमध्ये सुद्धा दत्तप्रभूंच्या कथेचा वेगवेगळ्या प्रकारांचे वर्णन केलेलं आहे. परंतु प्रचलित असं आपल्या या महाराष्ट्रामध्ये दासगणू महाराजांचं असेल किंवा मग गुरुचरित्रात वर्णन केल्याप्रमाणे जी कथा आहे ती आपल्याला आता बघायची आहे. बरं का, दासगणू महाराज वर्णन करतायत. प्रसंग असा घडला म्हणे, देवर्षी नारद ब्रह्मा विष्णू महेश यांच्याकडे निघालेले आहेत. वीणास्कंधी घेऊन नारदाने, वीणास्कंधी घेऊन नारदाने, वीणास्कंधी घेऊन नारदाने, गमन केले कैलासी आदराने, गमन केले कैलासी आदराने, वीणास्कंधी गमन केले कैलासी आदराने, वीणास्कंधी सत्यलोका वैकुंठी पुढे गेला, सत्यलोका सत्यलोका वैकुंठी पुढे गेला, लोका वैकुंठी पुढे गेला, तिन्ही देवा हो तिने देवा वृत्तांत कथन केला, तिने देवा वृत्तांत कथन केला, वीणास्कंधी वीणास्कंधी वीणास्कंधी. देवर्षी नारद भगवान की जय. देवर्षी नारद मुनींचा तीनही लोकांमध्ये सतत विहार चालत असे. ब्रह्ममाण इतस्ततः इकडून तिकडे वार्ता पोहोचवण्याचं कार्य नारद मुनी करत असत. बरं का, आणि मग देवर्षी नारद असंच भजन करत 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 देवर्षी नारद ब्रह्मा विष्णू महेश या तिघांकडेही गेले आणि तिघांकडे जाऊन अनसूया माता यांची थोरवी सांगायला सुरुवात केलेली आहे. बरं का, देवर्षी नारद कैलासात गेलेत आणि महादेवांना नमस्कार केला आणि भजन करू लागले. राधाधर मधुमिलिंद जय जय, राधाधर मधुमिलिंद जय जय, रमारमण हरि गोविंद, रमारमण हरि गोविंद, रमारमण हरि गोविंद.
मिलिंद राधाधर मधु मिलिंद जय जय राधाधर मधु मिलिंद जय जय राधाधर 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 मधु मिलिंद जय जय. देवर्षी नारद आलेले आहेत. देवर्षी नारदांचं स्वागत केलेले भगवान शंकरांनी. भगवान शंकरांनी विचारलं, देवर्षी नारद, अहो कशी काय म्हणे कैलासामध्ये स्वारी केली? तेव्हा देवर्षी नारद सांगू लागले, अहो मी एका मृत्यू लोकावरील एका स्त्रीचा, एका पातिव्रत्य धर्म आचरण करणाऱ्या एका स्त्रीचा, एका सतीचा महिमा सांगायला आलेलो आहे बरं का. अहो कोण आहे ती सती? अहो ती महर्षी अत्री आहेत, जे भगवान ब्रह्मदेवांचे मानसपुत्र सांगितलेले आहेत. मरीची, अत्री, वसिष्ठ, पुलह, पुलस्त्य, कृतू, भगू, दक्ष, नारद जी ब्रह्मदेवांची पुत्र सांगितले त्यापैकी एक असणारे म्हणजे महर्षी अत्री आहेत. आणि त्या महर्षी अत्रींची पत्नी असणारी अनसूया, अहो तिचं काय वर्णन करावं? भजे सते ते खरे विप्र सुंदरे सगुण गुण खाने. भजे सते ते खरे विप्र सुंदरे सगुण गुण खाणे. सत्वास जिजावाणी तात कली श्रुती वाणी. सत्वास तिच्या वाणी तात कली श्रुती वाणी. भुवरे सते ते खरे अनसूया शोभते नावपती पदी भाव शुद्ध अत्यंत. अनसूया अनसूया शोभते नावपती पदी भाव शुद्ध अत्यंत. श्रीधर्म सर्व जाणते तीच जगतात. तिज पुढे पाड कवणाचाही नसे. रवी तेज अशा परी नाकी हे जसे. सांगता जगती कवणाना येतसे. त्या परी तियेची स्थिती रमा पार्वती लघु ठरतील. तिज पुढे महेशा मदीय रोकडे बोल. भुवदी सती ते खरे विप्र सुंदरी सगुण गुण खाणे. सत्वासतीच्या वाणी तात कली श्रुती वाणी. अनसूया माता की जय. देवर्षी नारद सांगू लागले, अहो देवा, भूलोकावरती मृत्यूलोकामध्ये अनसूया नावाची अत्री ऋषींची पत्नी आहे. अहो ती अत्यंत सद्गुण संपन्न आहे. पती मनोवृत्तानुसारिणी आहे. सधर्मचारिणी आहे अशी आहे. जणू स्त्री धर्म तिच्याच रूपाने नांदतो आहे असं तिचं वर्णन करावं बरं का. अहो तिच्याशी तुलना होईल अशी एक तरी स्त्री या त्रिभुवनात सापडेल की नाही असं कोण जाणे. अहो भगवान शंकर ह्या पार्वती माता, रमा माता, सावित्री माता आहेत, या सगळ्या तिच्या पुढे लघु ठरतील, तिच्या पुढे उन्यास ठरतील बरं का. अहो सूर्याच्या तेजाचे जसं कोणाला वर्णन करता येत नाही तशी तिची तेजस्विता कशी आहे याचं वर्णन कोणालाही करता येणार नाही बरं का. अहो त्या अनसूया मातेच्या पतिव्रत्याच्या प्रभावाचं काय वर्णन करावं असं देवर्षी नारद तोंड भरून त्या अनसूया मातेचं स्तुती करत असताना ती स्तुती पार्वती मातेनं ऐकली बरं का. आणि पार्वती मातेनं ती स्तुती रमा माताकडे गेलेल्या आहेत, पार्वती माती सावित्री मातीकडे गेलेल्या आहेत आणि सगळ्यांना सांगितलं की देवर्षी नारद आलेले आहेत. आणि देवर्षी नारद कैलासामध्ये भगवान शंकरांना अनसूया मातेची स्तुती सांगत होते. अहो कोणीतरी एक मर्त्य लोकातील एक स्त्री आहे म्हणे आणि तिचा महिमा अखंड देवर्षी नारद वर्णन करतायत. आणि हे सगळं ह्या तिघींना कळाल्यानंतर त्या तिघींची अवस्था कशी झाली आहे.
नारदाच्या या अशा भाषणाने, नारदाच्या या अशा भाषणाने हास्य केले कौतुके शंकराने, हास्य केले कौतुके शंकराने, हास्य केले परी आला से क्रोध पार्वतीस, परी आला से क्रोध पार्वतीस, त्याच परी हो, त्याच परी हो, त्याच परी हो सावित्री इंदिरेस, त्याच परी हो सावित्री इंदिरेस, त्याच परी हो सावित्री इंदिरेस. देवर्षी नारदांनी जेव्हा अनसूया मातेची स्तुती केली तेव्हा भगवान शंकरांनी देवर्षी नारदांच्या मनामध्ये काय हे शंकरांनी जाणलं आणि म्हणून हास्य केले कौतुके शंकराने, त्यांना त्या बोलण्यानं हसू आलं. मात्र जेव्हा हा वृत्तांत पार्वती माता, लक्ष्मी माता आणि सावित्री माता यांना कळाला, त्यांना मात्र राग आलेला आहे आणि त्या आपापसात म्हणू लागल्या, अहो काही जरी झाले तरी आपण देवस्त्री आहेत. एका मानवी स्त्री, एका अमर्त्य लोकातील, एका मृत्यू लोकातील स्त्री आपल्यापेक्षा श्रेष्ठ असेलच कशी. आणि असं म्हणून त्या क्रोधायमान झाल्यात आणि म्हणू लागल्या, देवांगणा आम्ही तिघी आमुच्या पुढारी, भावानी नारद मुखी कशी मर्त्य नारे, मोरास काय कधी कुक्कुट लाजविल, रत्नास कार लघुता कधी का आणेल. अहो देवांगणा आम्ही तिघी आमुच्या पुढारी, हा वाणी नारदमुखी कशी मर्त्य नारी. अहो आम्ही देवांगण आहेत. मोरास काय कधी कुक्कुट लाजविल. अहो मोराच्या सौंदर्यापुढं काय कुक्कुटाचं सौंदर्य असतं का हो. त्या कुक्कुटाची मोरापुढे काय किंमत, रत्नापुढे कधी गारेला महत्त्व प्राप्त होतं का. आमच्यासारख्या देवांगणा देवस्त्रियांसमोर एका मर्त्य स्त्रीचं गुणगान हे नारद मुनी करतातच कसे काय. आणि म्हणून काही झालं तरी ह्याही जी कोणी अनसूया आहे तिच्या आपण पातिव्रत्याची, तिच्या सत्वाची आपण परीक्षा घेतली पाहिजे. त्या स्त्रीचा बंदोबस्त केला पाहिजे. आपल्यापेक्षा ती श्रेष्ठ असं म्हणतायत, जर ती आपल्यापेक्षा श्रेष्ठ आहे की नाही हे कळण्यासाठी आपण तिची परीक्षा केली पाहिजे. आणि असे म्हणून त्या तिघींनी एका विचाराने आपापल्या पतीला अत्रिपत्नी अनसूयेचे सत्वहरण करण्यासाठी पाठवण्याचे ठरवले. आणि त्या तिघीजणी आपापल्या पतींना म्हणू लागल्या, तुमच्या समक्ष आमुचा, तुमच्या समक्ष आमुचा केला अपमान नारदाने या. तुमच्या समक्ष आमुचा केला अपमान नारदाने या. तुमच्या समक्ष आमचा केला अपमान नारदाने या. यास्तव अनसूयेचे, यास्तव अनसूयेचे सत्वहराभूस शीघ्र जाऊन या. रामा राम राम हरे हरे, राम 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 सीतापते, राम 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 रघोत्तमा, राम 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 हरे हरे, राम राम राम. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. तुमच्या समक्ष आमुचा केला अपमान नारदाने या. यास्तव अनसूयेचे सत्वहराभूस शीघ्र जाऊन या. त्या म्हणू लागल्या, आम्ही देवस्त्रिया असताना आमच्या समोर भूलोकातील एका स्त्रीची थोरवी सांगून देवर्षी नारदांनी आमचा घोर अपमान केलेला आहे. आणि तेव्हा तुम्ही पृथ्वी तलावर जाऊन कोणती अनसूया तिचे सत्वच हरण करून या.
असं सावित्री माता, लक्ष्मी माता आणि पार्वती माता आपापल्या पतीला म्हणू लागल्या. अहो, हे बोलणं ऐकल्यानंतर भगवान शंकर म्हणू लागले, पार्वती, अनसूयेसारख्या अधिकार संपन्न सतीशी बरोबरी करू नकोस. आणि तुम्ही हे जे करताय, तुमच्या या मत्सर करण्याने तिचं काहीच मात्र बिघडणार नाहीये, मात्र तुमचं मात्र नक्की बिघडेल. जसं भगवान शंकरांनी पार्वतीला समजावण्याचा प्रयत्न केला, तसाच प्रयत्न सावित्री मातेसाठी ब्रह्मदेवांनी केला, लक्ष्मी मातेसाठी भगवान विष्णूंनी केला, पण त्याचा काहीही उपयोग झालेला नाहीये. परी त्याचा उपयोग मुळे न झाला, परी त्याचा उपयोग मुळे न झाला, भाग जाणे पडलेच त्रिवर्गाला. प्रपंचिया श्रेष्ठत्व कामिनीचे, प्रपंचिया श्रेष्ठत्व कामिनीचे, ब्रह्म झाले स्वाधीन प्रकृतीचे, ब्रह्म झाले स्वाधीन प्रकृतीचे, ब्रह्म झाले स्वाधीन प्रकृतीचे. परी त्याचा उपयोग मुळी न झाला, भाग जाणे पडलेच त्रिवर्गाला. त्या तिघांना निघावंच लागलं. प्रपंचिया श्रेष्ठत्व कामिनीचे, ब्रह्म झाले स्वाधीन प्रकृतीचे. अहो, पत्नीच्या हट्टासाठी तिघे अनसूयेचे सत्व पाहण्यासाठी भूलोकात उतरलेलेत. आणि ब्रह्मा, विष्णू, महेश तिघेही अनसूया मातेच्या दाराशी उभे राहिलेले आहेत व भिक्षा मागू लागले. ओम भवती भिक्षां देहि. त्यावेळी अत्रि ऋषी मात्र घरामध्ये नव्हते. या तिघांनी भिक्षा घेण्यासाठी जगावेगळी अट अनसूया मातेला घातलेली. ते म्हणाले, हे साध्वी अनसूये, तू आम्हाला नग्न होऊन भिक्षा वाढावी अशी आमची इच्छा आहे, व तसे न वाढशील तर आम्ही येथून असेच परत जाऊ. आता शास्त्रात सांगितल्याप्रमाणे अतिथी देवो भव हे अनसूयेला माहिती होतं, आणि अतिथीचा सत्कार करणे हे गृहस्थ धर्माचं कर्तव्य आहे याची जाणीव सुद्धा अनसूया मातेला पूर्णपणे होती. मग आलेल्या या भिक्षेकरांच्या विचित्र अटीमुळे अनसूया माता भांबावून गेलेल्या आहेत. काय करावं काही सुचत नव्हतं. जरी नाही म्हणू मी यास, जरी नाही म्हणू मी यास, तरी हानी होय सत्वास करू कसे. जरी नाही म्हणू मी यास, जरी नाही म्हणू मी यास, तरी हानी होय सत्वास करू कसे. कशी जाऊ नग्न होऊन या लागी वाढण्या अन्न करू कसे. या लागी वाढण्या अन्न करू कसे. विपरीत कृती ही परी कशी करू तरी, सांग सत्वरी विभो भगवंता. विपरीत कृती ही परी कशी करू तरी, सांग सत्वरी विभो भगवंता. गणू म्हणे पंढरी नाथा करू कसे. गणू म्हणे पंढरी नाथा करू कसे. करू कसे, करू कसे. अनसूया मातेनं अत्यंत व्याकुळ होऊन उत्कटतेनं भगवंताला साद घातलेली आहे, आणि भगवंतानेच तिला प्रेरणा दिल्यासारखं झालं महाराज. अहो, भगवंताला ज्याचे रक्षण करायचे असेल त्याच्या मागे गुराख्याप्रमाणे दंड होऊन उभा राहत नाही, तर त्याच्या बुद्धीला यशस्वी होण्याच्या दृष्टीने प्रेरणा देतो. अनसूया मातेच्या मनात आले की ज्या अर्थी अशी विचित्र अट घालून हे भिक्षा मागण्यासाठी माझ्याकडे आलेत, त्या अर्थी हे सामान्य भिक्षेकरी नसून कोणी विशेष अधिकारी असावेत. आणि मग अनसूया माता विचार करू लागल्या, लहान बालके आईला नग्न पाहतात, पण त्याचा दोष त्यांना लागत नाही. यांची अट पूर्ण करण्यासाठी यांना लहान बालक करावं आणि मग नग्न होऊन भिक्षा द्यावी, असा अनसूया मातेने विचार केलेला आहे. अनसूया मातेची आपल्या पतीवर
अत्यंत उत्कट अशी निष्ठा होती. आणि म्हणून आपल्या अत्रि ऋषींची आपल्या पतीचे पाय धुतलेलं पाणी होतं. त्या अनसूया मातेने ते पाणी घेतलं, ब्रह्मा विष्णू महेशांच्या अंगावर शिंपडले. मात्र आणि शिंपडल्याबरोबर ती तिघेही अत्यंत लहान, गोजीरवाणी, अत्यंत सुंदर अशी बालके झाली. आणि त्या तिघांचेही गोड साजरं रूप पाहिल्यानंतर अनसूया मातांना आनंद झालेला आहे. अनसूया मातेनं त्या तीनही लहान लेकरांना मांडीवर घेतले आणि त्यांना रिझवण्यासाठी गाणी गाऊ लागली. आणि असा हा सगळा प्रसंग चाललेला असताना तेवढ्यात अत्रि ऋषी बाहेरून आलेले आहेत. आणि त्यांना अनसूयेजवळ ती तीनही बालके पाहून आश्चर्य वाटलं. अत्रि ऋषी म्हणायला लागले, अगं अनसूये, इतकी लहान मुले ही आहेत तरी कोणाची? तेव्हा अनसूया माता म्हणाल्या, अहो तुम्हीच अंतर्ज्ञानानं बघा, म्हणजे तुम्हाला खरं काय ते कळेल. आणि जेव्हा अत्रि महर्षींनी डोळे झाकलेले आणि बघतात तर काय, अत्रि ऋषी म्हणू लागले, अनसूये, अगं ही साधारण बालकी नाही आहेत. या त्रैलोक्याची उत्पत्ती स्थिती लय करणारे ब्रह्मा विष्णू महेश आहेत बरं का. या बालकांचा चांगला सांभाळ कर बरे. देवर्षी नारदांना हे सगळं वृत्तांत कळालेलं आहे. भूलोकामध्ये काय झालं. देवर्षी नारद तात्काळ तिकडे उमा, रमा, सावित्रींकडे गेलेले आहेत. सावित्री माता, लक्ष्मी माता, पार्वती मातांकडे गेले आणि त्यांना चिडवण्यासाठी देवर्षी नारद म्हणू लागले, अहो तुम्ही तुमच्या पत्नीला अनसूयेचे सत्वपरीक्षा पाहण्यासाठी पाठवले होते ना, आता तिथे काय चमत्कार झालाय बघा. अहो तुम्ही विचार करणार नाही अशा प्रकारचा चमत्कार झालेला आहे. आता तुम्हाला तुमच्या पतीला कडेवर घेऊन फिरावं लागेल म्हणे. तुम्हाला आता पतीसाठी स्वयंपाक करण्याचं कामच नाही. आता त्यांना मस्त दूध पाजावं आणि पाळण्यात झोपावे. काय सुंदर जोडा दिसेल ना म्हणे तुमचा. देवर्षी नारद चिडवू लागले, महाराज, ज्या अनसूयेचे सत्व हरण करण्यासाठी तुम्ही त्यांना पाठवले होते, अहो तिच्या अधिकाराचा तरी तुम्ही विचार करायचा. पण अहंकाराने तुम्हाला असं वाटलं की आम्ही देवस्त्रिया, ही एक मानवी मर्त्य स्त्री, ही आमच्यापेक्षा श्रेष्ठ कशी असू शकेल. आता तुम्हाला तुमचे परत हवे असतील तर पृथ्वी दलावर जा, मृत्यूलोकावर जा आणि त्या सती अनसूयेला शरण जा, कारण तिनेच आपल्या पतिनिष्ठेच्या बळावरती ब्रह्मा विष्णू महेश यांना लहान बालके करून ठेवले आहेत. देवर्षी नारदांचे हे बोलणे ऐकले आणि सावित्री माता, लक्ष्मी माता, पार्वती माता यांना संताप अनावर झाला. पण काय करणार, काही उपाय नाही. आणि त्यांना असं वाटलं की आपले पती लहान बालक झाले आहेत, त्यांच्या सुटकेसाठी आपण गेलो पाहिजे. पण आपण आपल्या पतींच्या सुटकेसाठी गेलो आणि अनसूयेने आपल्याला जर लहान बालक बनवलं तर आपली सुटका व्हायची कधी. म्हणून दबक त्या आश्रमाच्या दाराशी आलेले आहेत. आणि अनसूया मातेंना हे लक्षात आलं की साक्षात सावित्री माता, लक्ष्मी माता, पार्वती माता आपल्या दाराजवळ आलेल्या आहेत. अनसूया मातेनं त्या तिघींना बोलवलेलं आहे. अनसूया मातेनं ओळखलेलं आहे आणि त्यांचे प्रसन्न मनाने स्वागत केले. आणि म्हणू लागल्या, मी तुम्हाला काहीच करणार नाही. तुम्ही यत्किंचितही भय बाळगू नका. या बालकातून तुम्ही प्रत्येकीने आपापला पती ओळखून घ्या म्हणजे झाले. आणि सावित्री माता, लक्ष्मी माता, पार्वती माता मोठ्या धैर्याने व उत्सुकतेने त्या लहान बालकाच्या जवळ गेल्या. पण काही केल्या त्यांना आपला पती ओळखू येईना. कासावीस झाल्या व शेवटी अनसूयेच्या पायावर डोके ठेवले आणि म्हणू लागल्या, आम्ही प्रकृती शुद्ध ज्ञान आमुच्या वाट्यास नाया जनी, त्या ते जाणती एकची अनसूये सद्भक्त चूडामणी. आता अंत न पाहता निवडुनी द्यावे पती सत्वरी, ऐसे बोलून लोळल्या तिघी तिच्या जाऊन पायावरी. सद्गुरुनाथ महाराज की जय. आणि सगळा अहंकार जिरला. महाराज गर्व निघून गेलेला आहे तीनही देवस्त्रियांचा. आणि अनसूया मातेनं त्यांची व्याकुळता बघितली, त्यांचा पश्चाताप जाणवला अनसूया मातेंना. आणि मग अनसूया मातेने काय केलं, घेऊन पतीचे चरण तीर्थ सिंचन केले बालका प्रत, तैते प्रगटले मूर्तिमंत विष्णू पिनाकी विधाता.
आपल्या पतीचे म्हणजे अत्रि महर्षींच्या पादस्पर्शाने, पादपद्मांनी, अंघ्रिकमलाने पुनीत झालेलं पाणी घेतलं. चरणतीर्थ अनसूया मातेनं त्या बालकाच्या अंगावरती सिंचन केलं आणि सिंचन केल्याबरोबर ब्रह्मा विष्णू महेश ताडकन उठून उभे राहिलेले आहेत. आणि मग अनसूया मातेनं तिघींना आपापले पती स्वाधीन केलेले आहेत. अहो, पती दिले खरे, पण आता अनसूया मातेंना वाईट वाटू लागलं. त्या लहान बाळांचा, लहान मुलांचा लळा मात्र त्या अनसूया मातेला लागलेला. वात्सल्य, कारुण्य, मातृभाव अंतःकरणामध्ये जागृत झालेला आणि मातृभाव जागृत झालेला असताना ती आपली बालके परत त्यांना दिल्यानंतर मात्र अनसूया मातेची अवस्था काय झालेली आहे? पती तिघींचे देऊन तिघीला साध्वी झाली दुःखित मना ठाये. पती तिघींचे देऊन तिघीला साध्वी झाली दुःखित मना ठाये. नग्न होऊन म्या भीक वाढेली, नग्न होऊन म्या भीक वाढेली. तयाची का हो तयाची का पूर्तता अशी झाली, तयाची का पूर्तता अशी झाली. हे पती तिघींचे देऊन पतीला हे पती तिघींचे. अहो, त्या बालकांना परत सावित्री माता, लक्ष्मी माता, पार्वती माता यांना परत देताना अंतःकरणामध्ये दुःख झालेले अनसूया मातेच्या. अहो, लहान लेकराचं प्रेम खरोखरच विलक्षण असतं बरं का. पण सावित्री माता, लक्ष्मी माता, पार्वती माता या तिघीही देवस्त्रियांना दुःख भोगावं लागू नये या विचारानं अनसूया मातेनं ती बालके आपापल्या त्यांच्या पत्नीच्या स्वाधीन केलेली आहे. आणि ब्रह्मा विष्णू महेश हे तिघे प्रगट झाल्यानंतर अत्रि महर्षींनी त्या तिघांना नमस्कार केलेला आहे. आणि भगवंत प्रसन्न होऊन अत्रि महर्षींना म्हणू लागले, ऋषीवर्य, तुम्हा उभयतांवर आम्ही प्रसन्न झालो आहोत. अनसूयेच्या सतीत्वाची कीर्ती त्रिखंडात गाजत राहील असा आम्ही तुम्हाला वर देऊ. आणि तुम्हाला आणखी काही वर पाहिजे असेल तर अवश्य मागा असं सांगितलंय. त्यावेळी अत्रि ऋषी आणि अनसूया मातेनं पुत्राची मागणी केलेली आहे. आणि त्यांनी म्हटले की तुम्हा तिघांसारखा पुत्र आम्हाला व्हावा ही आमची अशी इच्छा आहे. आणि हे ऐकल्याबरोबर भगवान विष्णू स्वतःच्या सत्वगुणांसह ब्रह्मदेव आणि शंकर यांच्या रजतमा गुणांचे अंश घेऊन प्रगट झालेले आहेत. 3 शिरे 6 हात, काखेला झोळी, पुढे श्वान, त्रिशूळ, शंख, चक्र, कमंडलू असे धारण केले होतं. आणि ते अद्भुत रूप पाहून अत्रि महर्षींना अत्यंत आनंद झालेला आहे. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. अहो, ते रूप पाहिल्यानंतर काय अवस्था झालेली आहे अत्रि महर्षींची आणि अनसूया मातेची. सारे मदने रमरे ने धसा दत्तासे गायेना, दत्तासे पाहेना, दत्तासे गायेना, दत्तासे पाहेना. वाहिले मना वाहिले माना रे दत्त पाये, रे दत्त पाये, दत्तासे गायेना, दत्तासे पायेना. अहो, त्या बालकाचा अखंड गुणगान करायला लागले. त्याच्या सुंदर, सात्विक, राजस सुकुमार अशा त्या बाळाला सारखं बघतायत. अनसूया मातेचा आनंद तर गगनात मावेना. अनसूया मातेच्या इच्छाकरिता स्वतः साक्षात अनंत कोटी ब्रह्मांड नायक करतुम अकर्तुम अन्यथा कर्तुम भगवंताने बाळरूप धारण केलं होतं. अनसूया माता त्या बाळांना नाहू माकू घालू लागल्या.
आता नाहू माखू घातलेलं आहे आणि आता पाळण्यात निजवलेलं आहे आणि पाळणा म्हणू लागल्या, जो 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 रे सुकुमारा दत्तात्रय अवतारा, जो 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 रे. कमलासरण विष्णू त्रिपुरारी, हत्रिमुनींचे घरी सत्वहरू आले. नवलपरी भ्रमदवडीला दोरे, जो 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 रे सुकुमारा दत्तात्रेय अवतारा, जो 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 रे. षड्दशनामासी आधार दत्तात्रय अवतार, कृष्णदासासी सुखतोर आनंद होतो फार, जो 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 रे, जो 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 रे सुकुमारा दत्तात्रय अवतारा, जो 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 रे, जो 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 रे, जो 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 रे. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.